जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. हो, त्यांनी मिनिट्स काढले तर त्यांच्या बैठकीचे. त्या मिनिट्समध्ये त्यांनी प्रोसिडिंग पण दिलं आपल्याला. त्याच्यामध्ये EWS ACBC हे सगळे विद्यार्थ्यांचे अधिसंख्या पदं निर्माण करायचा विषय त्यांनी घेतला आहे. फक्त त्यांनी सांगितलं एवढी 17ची आचारसंहिता संपू द्या. आम्ही EWSमधले आणि ACBCचे काही PSI डिवाइस पण झालेले 2014ला ते घरीच आहेत. आता EWSमधून सुद्धा यांच्या चुकीमुळे बाहेर पडलेले पोरं. आणि हे हे तर घेतोच म्हणून सांगितलं त्यांनी. आपण तिसरा मुद्दा लावून धरला होता की यांच्या निवडणुका आल्या होत्या मध्ये MPCच्या काळात. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत. आईबापांनी खूप कष्ट करून ते लेकरं शिकवलेत. तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पुढं ढकलायचं सांगितलं आणि निवडणुका झाल्या की तुम्ही त्या पोरांचे वयच संपून गेले. म्हणजे तुमचं साधून घेतलं. पण MPCचं एवढं उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांचं तुम्ही वाटलं केलं. त्यांना 2 वर्ष वय वाढ द्यावं लागणार आहे. प्रोसिडिंगमध्ये ते पण घेतलं आहे. म्हणजे MPCच्या पोरांना हे माहीत नसेल तर मी ते काल वाचलं, मलाही माहीत नव्हतं. त्यांनी म्हणजे टाकल्याला त्यांनी मला 2-3 दिवस झालं पण सारखं मी दौऱ्यात होतो. म्हणून ही मीडिया ही खरंच गोरगरिबांच्या घरापर्यंतच्या वाहिन्या असतात. आज ही महाराज साहेबांच्या समक्षच ही बातमीसुद्धा बाहेर जाते की MPCच्या पोरांनासुद्धा 2 वर्षाची मुदत वाढ ते वाढून द्यायला लागलेत असं त्यांनी त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये घेतलं आहे. त्यांचे तसे इतिवृत्त आलं, मिनिट्स आलेत त्याचे. फक्त मला वाचायला 2-4 दिवस लागले. त्यांनी 4-5 दिवस झालं ते टाकलेलं. ते आज आपल्या माध्यमातून MPCच्या पोरांनाही सांगतो की ते पण घ्यायला लागलेत. नाही घेतलं तर मी तुमच्यासाठी लढन. त्याच्यावर बरेच जण करतात ना. पण ते आता ते लईच खेळत उलटा सुलटा क्लासमुळं व्हायला लागला असं वाटतंय. पैसे कमायचे हाव. पोरांना शिक्षण खरं द्यायचं सोडून वेगळंच देत होती. आणि इकडं दाखवायचं फक्त की आमच्या क्लासमध्ये आल्यावर पोर डॉक्टरच होतंय. मग गरिबांनी काय जोवर डॉक्टर होतं म्हणलं की दे त्याला. असं डॉक्टर करीत होता वाटतं 34-35 मार्कावर. असंच नाही तर काय, पेपर हातात पडला म्हणल्यावर कुणी पास होईल ना. त्याच्यावरती खरंच कारवाई होणं गरजेचं आहे. पण आता पेपर तर दुसरे घ्यावाच लागते ना राव. समजा तुम्ही म्हणतात पोराचा लॉस होईल, तुम्हीच होते का? लय झाडू घेऊ मारून टोळा हल्ला होता मी. पण ते पोरांचे पेपर न घेतल्यावर लॉसच होईल ना. पहिले पेपर तसे आहेत मग फुटलेले याचे नवीनच घ्यावे लागणार आहेत. फक्त आता पेपर फुटू देऊ नका याची काळजी मात्र आता सरकारनं घेतली पाहिजे, पोरांनी सुद्धा घेतली पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.